चांदाफोड ते नागभीड मार्गावरील केळझर ते मूल मारोडा दरम्यान एका अस्वलाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली। वन विभागाने अस्वलाचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे। चांदाफोड ते गोंदिया मार्गावरील दैनंदिन रेल्वे चालतात। या रेल्वे मार्गाचा बराचसा भाग हा जंगलातून जातो। या जंगलात विविध प्रकारचे वन्य प्राणी आहे। या जंगलातून वन्य प्राण्यांची भ्रमंती सुरू असते। रेल्वे मार्ग हा जंगलातून गेला असल्यामुळे रेल्वे मार्गादरम्यान बऱ्याच वन्य प्राण्यांचा मार्ग ओलांडताना मृत्यू होत असल्याच्या घटना वाढत आहेत। रविवारी सकाळच्या 7च्या सुमारास चांदाफोड रेल्वे ही गोंदियाला जात असताना केळझर ते मूल मारोडा मार्गादरम्यान एका अस्वलाचा दरभंगा एक्सप्रेसच्या धडकेत मृत्यू झाला। सदर घटनेची माहिती वन विभागाला होताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन अस्वलाचा मृतदेह ताब्यात घेतला। पंचनामा करून अस्वलाच्या मृतदेहाचे सोपस्कार पार पडले। या रेल्वे मार्गावर वन्य प्राण्यांच्या अपघाताच्या घटनात वाढ झाली आहे। यापूर्वीही बऱ्याच प्रमाणात वन्य प्राण्यांचे रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेले आहेत। रेल्वेच्या धडकेत वन्य प्राण्यांचे मृत्यू होत असल्याने वन्यजीव प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे।